बडोदा पोलिसांनी अवैध धंदेवाल्यांचे तोडले कंबरडे। एकूण 61,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। दिनांक 2/5/2026 रोजी बडोदा पोलिसांना रात्र विभागीय गस्त दरम्यान उमरी फाटा येथून 200 मीटर कुठे रोडच्या कडेला ट्रक क्रमांक MH40 BL 4445 चा चालक पोलिसांना पाहून ट्रकमधून उडी मारून अंधाराचा फायदा घेत पळून गेला। पोलिसांनी ट्रकच्या कॅबिनची पाहणी केली असता त्यात खाकी रंगाच्या टेपने पॅक केलेले 2 पॅकेट दिसले। नमूद पॅकेटचा उग्रवास येत असल्याने नमूद पॅकेट गांजाचे असल्याबाबत त्यांना संशय आला। पोलीस पथकाने माननीय श्री हर्ष पोद्दार, पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि संतोष गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान उपविभाग यांना सदर माहिती देऊन वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ट्रक क्रमांक MH40 BL 4445 च्या डाल्यात चढून पंचासमक्ष झडती घेतली असता वेगवेगळ्या प्लास्टिक सुंगड्या कारवाईमध्ये हिरवा, काळपट रंगाचा पाने, फुले, बिया, कडी, देठ, बोंड असलेला एकूण वजन 105 किलोग्रॅम गांजा अंमली पदार्थ मिळून आला। पोलिसांनी पंचासमक्ष 105.1 किलोग्रॅम गांजा, एकूण किंमत 21,02,000 रुपये, ट्रक क्रमांक MH40 BL 4445 किंमत 40 लाख रुपये आणि 2 मोबाईल किंमत 10,000 रुपये अशी एकूण किंमत 61,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नमूद प्रकरणी आरोपिताविरुद्ध पोलीस स्टेशन वडोदा येथे कलम 8 क 20 ब 2 C NDPS कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला। साखळी पुरावे जोडून नागपूर ग्रामीण पोलीस सदर गुन्ह्याचा तपास करीत आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार।